जय जय रघुवीर समर्थ। सदा सर्वदा सज्जनाचे नियोगे, क्रिया पालटे भक्ती भावार्थ लागे। क्रिये वीण वाचाळता ते निवारी, तुटे वाद संवाद तो हितकारी। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण अभ्यास करत आहोत। सज्जन हो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 108 याचं चिंतन पाहणार आहोत। गेल्या श्लोकामध्ये समर्थांनी मनाला या मोक्षाचा वाटेकरू होण्यासाठी तू काय करायला हवं हे सांगताना म्हटलं की मना क्रोधाचा उद्गम बिंदूच हृदयामध्ये येऊ देऊ नकोस, मना कोप आरोपणा ते नसावे, आणि त्यासाठी मना बुद्धी हे साधू संगी वसावे। निरंतर आपल्या बुद्धीला साधू चरणांशी तू ठेव, आणि मना नष्ट चांडाळ तो संग त्यागी। एवढ्या जर गोष्टी तू सांभाळल्या असल्या मना, तर मना होई रे मोक्ष भागी विभागी। म्हटलं तर हा मोक्ष संत संगतीने अत्यंत सुगम आहे, पण आपण केवळ आपल्याच पुरुषार्थाने आपल्या बुद्धीने तो मिळवूत असं म्हटलं तर त्याच्या इतकं दुर्गम दुसरं काहीच नाही। अशा या संत संगतीचं महत्व समर्थ आम्हाला सांगू लागलेले आहेत। मना बुद्धी हे साधू संगी वसावी, हे जे आपण या श्लोकातलं दुसरं चरण अभ्यासलं ना, त्याचा विस्तार आता पुढील 5 श्लोकांमध्ये समर्थ आम्हाला सांगणार आहेत, जी एक मालिका आहे। जशी आपण या आत्तापर्यंतच्या निरूपणांमध्ये काही मालिका अभ्यासल्या, प्रभाते मनी राम चिंतित जावा, किंवा या रामाचा दुपेक्षी कदा रामदासाभिमानी, अशा पद्धतीने ज्या या मालिका आपण बघितल्या, त्याच सदरामध्ये एक पुढची मालिका समर्थ आजपासून आम्हाला सांगायला सुरुवात करणार आहेत, ज्याचं नाव आहे तुटे वाद संवाद तो हितकारी। मनाला एकदा का आपण साधू संगतीमध्ये ठेवलं की काय होतं, तर आपल्या अंतरंगामध्ये आणि आपल्या बहिरंगामध्ये घडणाऱ्या संवादाचं आमूलाग्र परिवर्तन आपल्याला झालेलं दिसतं। आपले सगळे वाद तुटून ते वाद संवादामध्ये परावर्तित होण्याचं सद्भाग्य सत्संगतीमुळे आम्हाला मिळतं। हा विषय जरा समजायला क्लिष्ट आहे, कठीण आहे, म्हणून मी तुम्हाला त्याची पहिल्यांदा पूर्वपीठिका समजावून सांगतो। तुटे वाद संवाद तो हितकारी। बघा, आम्ही मनुष्य प्राणी समाज जीवनामध्ये जगत असताना आमचा 2 पद्धतीने संवाद चालतो। एक संवाद आहे आपला इतर लोकांशी, मग आपले नातेवाईक असतील, मित्र परिवार असेल, आपल्या कंपनीच्या ठिकाणी आपण ज्यांच्याबरोबर काम करतो अशी लोक असतील, तर अशा लोकांशी आपला एक संवाद रूपाने सतत चर्चा चालू असते। आणि त्याही पेक्षा एक चर्चा आपण निरंतर करत असतो, आणि ती म्हणजे आपण आपणाशी बोलत असतो। बघा, आपल्या मनामध्ये निरंतर विचारांची धारा चालू असते, आणि ही विचारांची धारा कधी सकारात्मक असते तर कधी नकारात्मक असते। सकारात्मक विचारांची धारा जेव्हा आपल्या आतमध्ये चालते तेव्हा ती चर्चा
संवादात्मक असते. आणि बऱ्याचदा आपल्याच आतमध्ये आपणच तयार केलेले काही गुंते असतात आणि त्या विचारधारेमध्ये नकारात्मकता असते. त्या नकारात्मकतेमुळे आम्ही मलिन होतो, एक प्रकारे अत्यंत निस्तेज होऊन जातो. आपली शक्ती, आपला ओज हा कुठेतरी हरवल्यासारखा होतो. म्हणजे एक विचारधारा आहे अंतरंगाची, एक विचारधारा आहे बाह्यांगाची. बाह्यांगाची अंतरंगाशी संबंध आहे, कारण की आपण ज्या समाज व्यवस्थेमध्ये राहतो तिथं जर आपला एखाद्याशी वाद झाला, चर्चेमधून आपल्याला जर काही गोष्टी खटकल्या, तर तीच विचारधारा आपल्या अंतरंगामध्ये आम्हाला त्रास देऊ लागते. आणि अंतरंगातली विचारधारा ही बऱ्याचदा आमच्या बाह्यांगामध्ये आम्हाला जाणवते. म्हणजे कधी कधी आपला मूड, आजच्या काळामध्ये लोकांना हा मूड स्विंगचा त्रास फार होतो बघा. आपण काहीतरी विचार डोक्यामध्ये घेऊन असतो आणि मग त्या विचारांच्या पायी आपण अचानक बाह्यांगाने जी लोक आपल्या भोवती आहेत त्यांच्याशी संताप व्यक्त करतो, चिडचिड व्यक्त करतो. म्हणजे या संवादाचं तसं बघितलं तर एक सेतुबंधन आहे. बाह्यांगापासून ते अंतरंगापर्यंत या चर्चेचा एक सेतुबंध आहे. आणि या सेतुबंधामध्ये संवाद असेल, म्हणजे सकारात्मकता असेल, तर मनुष्याला जीवन जगण्यामध्ये प्रसन्नतेचा, समाधानाचा अनुभव स्वाभाविकपणे होत असतो. बघा, आपण जर कधी चिडचिड केली, रागराग केला, तर आपल्याला आनंद वाटतो का हो? प्रसन्नता वाटते का हो? निश्चितच नाही. आपण एक श्लोक अभ्यासलाय ना, की जनी विष खाता पुढे सुख कैचे, करी रे मना ध्यान या राघवाचे. जो विष खातो त्यालाच त्रास होणार आहे, दुसऱ्याला त्रास होणार नाही त्याचा. मग आपण जर हे वादाचं विष स्वतःच्या अंतरंगामध्ये घेतलं तर निश्चितच त्याचा त्रास आपल्याला होतो. आणि हे आज मेडिकली देखील प्रूव्ह झालंय. अनेकांच्या जीवनामध्ये ब्लड प्रेशरचा त्रास आहे, शुगरचा त्रास आहे, आणि डॉक्टर देखील त्याच्यावरती हाच प्रश्न विचारतात, काही ताणतणाव आहेत का? स्ट्रेस मॅनेजमेंट अशी एक नवीन फिलॉसॉफी आलेली आजच्या काळामध्ये. तुम्ही स्ट्रेस मॅनेज करायला शिका, कारण या स्ट्रेसमधूनच तुमच्या आतमध्ये ही नकारात्मकता वेगवेगळ्या रोगांचं रूप धारण करून राहते. ही नकारात्मकता जेव्हा तुमच्या चर्चेमधून बाह्यांगाने व्यक्त होते, तेव्हा तुमची रिलेशनशिप मॅनेजमेंट बिघडते. तुम्ही लोकांच्या मध्ये असूनही थोडंसं एक, ज्याला म्हणता येईल, तुम्हाला वाळीत टाकल्यासारखं जीवन, उपेक्षित जीवन जगत असता, कारण तुम्ही त्या लोकांच्या बरोबर संवाद करू शकत नाही. तुमच्या आतमध्ये असलेला वाद हा बाहेर उफाळून येतो आणि बाहेर झालेले वाद हे आतमधल्या संवादाला तोडत राहतात. म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंटच्या दृष्टीने देखील संवाद महत्वाचा आहे. पण दुसरा त्याचा एक अंग असा आहे की वाद हा जीवनाचा भागच आहे. आता दोन देशांमध्ये जर युद्ध असेल तर त्या दोन देशांच्या युद्धामध्ये संवादाभिप्रेत आहे का? तो वाद आहे. त्या वादामध्ये निश्चितच संघर्ष आहे, सामावलेला आहे, तो करायला पाहिजे. मग वाद करत असताना संवाद हे खरं शक्य आहे का? आपण आज कॉम्पिटिटिव्ह वर्ल्डमध्ये जगतो आहोत. मग अशा कॉम्पिटिटिव्ह वर्ल्डमध्ये जगत असताना आपल्याला खरंच हा वाद टाळून संवाद करता येऊ शकेल का? अच्छा, कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये राजकारण हा अविभाज्य घटक झालेला आहे. मग अशा राजकारणामध्ये संवाद करताना जी प्रामाणिकता लागते, जो ओपननेस लागतो, तो जर आपण ठेवला तर आपण त्या राजकारणाचा बळी नाही का ठरणार? असे अनेक पैलू सज्जनो मनुष्याच्या वाणीला आहेत, मनुष्याच्या विचारांना आहेत. आणि या विचारांच्या मुळे मनुष्य हा संवादी होऊ शकत नाही. हे सगळ्यात मोठं आमच्या जीवनातलं वैषम्य आहे. आणि संवादाच्या अभावे आज सगळं रोग आमच्या शरीरालाही होत आहेत आणि सगळं जग देखील. रामचरितमानसची मी ती चौपाई सांगतो ना, असं प्रभू अछत अभिकार हृदय अभिकारी, सकल जीव जग दीन दुखारी. सगळं जग हे अत्यंत दीन झालेलं आहे, दुःखी आहे. कारण सज्जनो, जगामध्ये आज संवादाचा अभाव झालाय. किंबहुना घराघरांमध्ये कम्युनिकेशनच तुटून गेलेलं आहे. आणि याचं एक महत्वाचं कारण हा आपल्या हातातला मोबाईल. बरं का, प्रत्येक जण मोबाईलवरती एक प्रकारे चर्चा करण्यामध्ये स्वारस्य मानतो.
अनेकदा ते विनोदी होतात ना. अगं मी तुला पोळी मागितली. कुठं मागितली? अगं मी तुला व्हॉट्सअपवर पाठवलं ना मला पोळी वाढ. हो का? अहो माझ्या इथं रेंजच नव्हती. मी पण तुम्हाला आता उत्तर दिले, पोळी संपली. सज्जनो, हे अशा पद्धतीने घराघरांमध्ये संवाद आज खुंटून गेलेले आहेत आणि यामुळं नातेसंबंध तर बिघडतातच. पण एक लक्षात घ्या, ज्या मनुष्याला आपला प्रपंच सांभाळता येत नाही तो आपल्या हृदयस्थ ईश्वरापर्यंत कसा जाऊ शकेल? त्याच्यासाठी मनुष्याला आतमध्ये देखील संवादीच राहावला पाहिजे. त्यामुळे संवाद हा जीवनाचा एक अत्यंत महत्वाचा टप्पा आजच्या समाज जीवनामध्ये कुठेतरी आणखीन विस्कळीत होत चाललाय. बघा, जुन्या काळी लोक गप्पा मारायला घरी यायचे, मित्र एकमेकांना भेटायचे. मला सांगा, शेवटचं आपला मित्र काही नाही रे, सहज आलो गप्पा मारायला म्हणून केव्हा भेटला आपल्याला? जुन्या काळी लोक झाडाच्या खाली बसून जेवण झाल्यानंतर गप्पा चकाट्या पिटत बसायचे. मला वाटतं जरी त्याचा शब्द चकाट्या पिटणं असलं ना, तरी मनुष्याला हे असं थोडंसं विरंगुळा असणं हे गरजेचं होतं. कारण की आपण माणसं आहोत, रोबो नाही. आपल्याला एकमेकांशी बोललं पाहिजे, संवाद केला पाहिजे, सुखदुःख एकमेकांशी शेअर केली पाहिजेत. त्यामुळे संवाद हा समाज जीवनाच्या आरोग्याला देखील महत्वाचा आहे, स्वतःच्या आरोग्याला देखील महत्वाचा आहे. घरातलं कौटुंबिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी देखील संवाद हा महत्वाचा आहे. परंतु आज या सगळ्याच पातळीवरती आम्हाला वादच दिसून येतात. या वादाचं संवादामध्ये रूपांतर कोण करू शकतं? तर तो एकच करू शकतो, महात्मा, ज्याने आपली बुद्धी साधूच्या संगतीमध्ये ठेवली. त्याला सज्जनो आपल्या जीवनामधले वाद मिटवून अंतरंगामध्ये संवादी होता येतं, बहिरंगामध्ये संवादी होता येतं आणि त्याचं घर हे 4 भिंतींचं घर न राहता प्रत्यक्ष गोकुळ होऊन जातं. तिथं प्रत्यक्ष तो यशोदेचा नंदन रमतो, त्या भगवंताचं अस्तित्व रमतं. बघा, ज्या घरांमध्ये खूप भांडणं आहेत, ज्या घरांमध्ये वितुष्ट आहे, तिथं समाधान कसं नांदू शकेल बरं? आणि समाधान हे जर भगवंताचं स्वरूप असेल तर संवाद हा थेट भगवंताशी जोडणारा हा एक पैलू नाहीये का? त्यामुळे संवादाचं अनन्यसाधारण महत्व आहे. माझ्या श्रीकृष्णाने महाभारताच्या या कुरुक्षेत्राच्या रणभूमीमध्ये देखील संवाद केलाय अर्जुनाशी आणि त्यातून गीता प्रगटलेली आहे. हे गीतेचं विलक्षण गंगोघ या कुरुक्षेत्रावरती प्रगटलाय. म्हणजे वादामध्ये देखील संवादाची कला साधता येऊ शकते. वाद आणि संवाद हे जरी वरवर परस्पर विरोधी वाटत असले तरी बघा, भगवंताने विभूती योगामध्ये आपलं स्वतःचं रूप वाद सांगितलंय. पण त्या वादाला भगवंताने आपलं रूप मानत असल्यामुळं तो वाद हा कधीच विघातक वाद राहत नाही. तो त्या सच्चिदानंदाचं वाद रूप असल्यामुळं तो त्या वादाला लागतो आणि तो नेहमीच संवाद घडत राहतो. त्यामुळे कृती ही जरी कदाचित विघातक दिसत असली, जसं अर्जुन युद्धाला उभा राहिला त्या संवादातून, कारण ते त्याचा धर्म होता, पण त्या वादाचं रूप त्याच्या आतमध्ये पुनश्च त्याला मोहामध्ये घेऊन जाऊ शकलं नाही, कारण त्या भगवंताने त्याला संवादाचं खरं स्वरूप समजावून सांगितलं. आमच्या जीवनामध्ये देखील आम्हाला संवादाचं महत्व जर कोणी समजावून सांगू शकत असेल तर समर्थ म्हणतात, सदा सर्वदा सज्जनाचे नियोगे. जो सज्जन संत आहे, जो सत्पुरुष आहे, जो सद्गुरू आहे, त्याचा निरंतर जर संग केला, बघा समर्थांचा फार आवडीचा शब्द आहे, सदा सर्वदा, क्षणभर देखील त्याच्यापासून दूर न होता, जो निरंतर त्याच्या चरणांशी, त्याच्या तत्वाशी एकरूप होऊन राहतो, सदा सर्वदा सज्जनाचे नियोगे. त्याच्या जीवनामध्ये काय होतं? क्रिया पालटे भक्ती भावार्थ लागे. आमच्या कृती पालटून जातात. ज्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे आम्ही मना कोप आरोपणा ते नसावी असं म्हणतो खरं, पण आमचा क्रोध वारंवार उफाळून येतो. ज्या आमच्या जीवनामध्ये आम्हाला संवादापासून दूर नेणाऱ्या गोष्टी आहेत, अशा सगळ्या कृती या सज्जनाच्या योगाने पालटतात. क्रिया पालटे भक्ती भावार्थ लागे. बघा, या ओळीमध्ये एक फार सुंदर रहस्य मला गुरुकृपेने जाणवतं. परमार्थ म्हणजे नेमकं काय? मंदिरात जाणं म्हणजे परमार्थ? केवळ टिळा करणं म्हणजे परमार्थ? माळा घालणं म्हणजे परमार्थ? नाही. परमार्थाचा खरा भावार्थ
हा सद्गुरूंना कळतो. आणि भावार्थ काय आहे, त्या सगुणावरती निरतिशय प्रेम करता येण्याची कला. तो भक्तिभाव आपल्या हृदयामध्ये जागृत केला ना, की मनुष्याचं आचरण आणि त्याची भक्ती हे वेगळं राहूच शकत नाही. ते भक्ती भावार्थ होणं हे इंटरनलायझेशन आहे भक्तीचं. तिथं तुमचं वृत्त्यंतर घडतं. तिथं केवळ तुम्ही भगवंताशी गोड गोड बोलणार, त्याच्याशी सगळे उपचार करणार आणि बाह्य जगताशी मात्र वितंडवाद करणार असं होत नाही. तुम्ही इतके प्रेमळ होऊन जाता, कारण तुमचे वाद स्वतःचे आतमधले मिटतात आणि ज्याचे आतमधले वाद मिटले तो बाह्यांगाने देखील संवादी होतो. क्रिया पालटे भक्ती भावार्थ लागे. आणि असा हा संत आमच्या जीवनामध्ये जेव्हा येतो तेव्हा क्रियेवीण वाचाळता ते निवारी. याचा देखील एक सुंदर अर्थ असा आहे की ही वाचाळताच मुळी वादाचं कारण आहे. आम्ही बऱ्याचदा उगीच काहीतरी बडबडत बसतो आणि मग त्या बडबडण्याने काही गॉसिप तयार होतात. मग तो तुमच्याबद्दल असं म्हणाला, तसं म्हणाला, यातून वाद निर्माण होतात आणि त्या वादातून संवाद खुंटतो. संताच्या संगतीमध्ये गेला ना की तुम्हाला शब्दाचं तो मूल्य समजावून सांगतो. अकारण बडबडणं हे परमार्थाचं लक्षण नाही. मनुष्याने केवळ कामापुरतं बोलावं, दीर्घसूत्री असू नये, थोडक्यामध्ये आपलं मत सांगावं आणि आपण या मौनाच्या आधाराने निरंतर या सद्गुरूंनी दिलेल्या नामबोधाचं चिंतन करावं. बघा, क्रियेवीण वाचाळता ते निवारी. तुमच्या कृती कदाचित त्याच्या विरुद्ध होत असतील, त्यामुळे तुमच्यामध्ये वाचाळता त्याचा प्रकोप दाखवत असेल, तर संत तुमच्या कृतींना पालटवतो, तुमचा विवेक जागृत करतो. आणि दुसरा त्याचा अर्थ असा आहे की तुम्ही कुठलीही कृती न करता उगीच जर बडबड करत असाल तर संत तुम्हाला ती बडबड शमवून कृतीला लावतो प्रत्यक्ष. म्हणजे नामाच्या बद्दल तासन तास गप्पा मारत राहायच्या किंवा एखाद्या ग्रंथाचे काही दाखले देत राहायचे, यापेक्षा तासभर नामस्मरण करायला लावलं की आपोआप आपले सगळे संदेह जातात. एक चिंतनाला वेगळी धार येते आणि ते चिंतन तुमचं स्वतःचं प्रगटतं. हे सगळं कधी घडतं, जेव्हा तुम्हाला खरा परमार्थाची दिशा कळते. आणि मला असं वाटतं की संत संगतीशिवाय परमार्थ कळू शकत नाही. साधूच्या ठिकाणी बुद्धी ठेवल्याशिवाय परमार्थ कळू शकत नाही. मी अनेक महात्म्यांना भेटत असतो, अनेक या परमार्थामधल्या मंडळींना भेटत असतो आणि मी नेहमी हेच बघत असतो की यांचं चिंतन कुठल्या स्तरावरती चाललंय. सज्जनो, बऱ्याचदा आमचं चिंतन हे दृश्य स्वरूपाच्या गोष्टींवर चालू असतं. या दृश्य स्वरूपाच्या चिंतनामधून मनुष्याच्या मनामध्ये कधीच संवाद प्रगट होऊ शकत नाही, कारण दृश्य हे गुणमय असल्यामुळं त्या गुणांचे गुणधर्म तुमच्या वाणीला लागतात आणि ती वाणी नेहमी वादामध्येच रमत असते. बघा, संत संगतीमध्ये राहिलो ना की तो आम्हाला त्या गुणातीत असलेल्या अत्यंत सूक्ष्म तत्वाचं चिंतन करायला भाग पाडतो. ते गुणातीत सूक्ष्म तत्व एकदा हृदयामध्ये आलं की जीव स्वाभाविकपणे मौन धारण करतो, कारण तिथं वाणी पोहोचूच शकत नाही. ती वाणी, ती जिव्हा त्या हरिनामाच्या शिवाय दुसरं काही बोलूच शकत नाही. क्रियेवीण वाचाळता ते निवारी. आणि माझा अनुभव असा आहे की जो हरिनाम घेतो ना, त्याच्या आतमधले देखील अनेक भ्रम जे त्यांनी उगीच स्वतःचे स्वतः मांडून ठेवलेले असतात. बघा, मनुष्याच्या आतमध्ये न्यूनगंड असतो. वाद होण्याचं कारण आतमधला एक न्यूनगंड आहे. मी असाच आहे, मी तसाच आहे, मला लोक असंच म्हणतात, मला तसंच म्हणतात. आम्ही हे जे दुसऱ्यांच्या फुटपट्टीने स्वतःच्या आतमध्ये वाद निर्माण करतो ना, भगवंताचं नामस्मरण, सत्पुरुषाचा संग आम्हाला आमच्या आतमध्ये या सगळ्या वादांचं परिमार्जन करून आम्हाला आतमध्ये संवादी बनवतं. आणि आम्ही आतमध्ये संवादी झालो ना की आम्ही जगाच्या फुटपट्टीने स्वतःच्या आनंदाचं मोजमाप करत नाही. मी आहे असं आहे, मी तुमचा आहे ना. जसं एखाद्या आईला आपलं बाळ नकटं चिकटं असलं तरी आईला ते फार आवडतं, तसा मी जसा असलो तरी मी तुमचा आहे आणि मी तुम्हाला आवडतो ना. या भूमिकेमध्ये एकदा आपण गुरुला स्वीकारलं, एकदा त्यांना आई म्हणून स्वीकारलं ना, की मग आमच्या आतमध्ये ते ममत्वाचं प्रेम जागृत होतं. आमच्या आतमधले सगळे संभ्रम सुटून जातात. हे भ्रमात्मक उगीच आपण निर्माण केलेले वाद
हा इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स, हा न्यूनगंड, कोण मला काय म्हणालं, या भूमिकेमध्ये स्वतः केलेलं एक अवमूल्यन, या सगळ्या गोष्टी संपून जातात. सज्जनो, आपल्याला आनंदाचा अनुभव येणं म्हणजेच आपण आतून संवादी होणं आहे. असा हा सगळा संवाद अंतरंगाचा आणि बाह्य रंगाचा प्रस्थापित करण्याचं जर श्रेय कशाकडे जात असेल तर ते सदा सर्वदा सज्जनाचे नियोगे या भूमिकेकडे जातं. असा हा सज्जन आम्हाला जीवनामध्ये कशा पद्धतीने संवादी घडवतो याचं हे चिंतन समर्थ आम्हाला उर्वरित 4 श्लोकांमध्ये सांगणार आहेत. आपण देखील संवाद प्रस्थापित करण्यासाठी आपल्या जीवनामध्ये काय बदल करू इच्छिता याचं चिंतन, याचे अभिप्राय, याचे प्रश्न जरूर कमेंट बॉक्समध्ये लिहा. आता उद्याच्या सत्रामध्ये आपण पुढील संवाद सूत्राचं चिंतन बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.